नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या 90 दिवसात किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजारभाव. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजारभाव. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजारभाव. या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजारभाव. सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील कापसाचे बाजारभाव. तर या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जर उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर यंदाच्या वर्षी असणारी देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती व देशातील एकूण उत्पादन याच्यावरती आपल्याला फोकस करावा लागेल. यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे ही कापसाच्या उत्पादनात घट आहे, पण हे तुम्हाला माहिती आहे का की ही घट तब्बल 3 दशकां एवढी आहे. म्हणजे असं मागच्या जवळपास 30 वर्षाच्या आसपास एवढं कमी उत्पादन झालं नाही, जे उत्पादन जवळपास 300 लाख गाठींच्या सुद्धा खाली आहे. उत्पादनातील या घटीचा परिणाम तुम्ही म्हणत असाल आणखीन कापसाच्या भावावर का नाही आला, तर लक्षात घ्या, आवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात होता आणि ही आवक 2.25 लाख गाठींच्या वर होती. सध्या ही आवक कमी कमी होत आहे. ही आवक 2 लाख गाठींच्या खाली आली आहे आणि असं मानल्या जाते की येत्या 90 दिवसात ही आवक तब्बल 1 लाख गाठींच्याही खाली येऊ शकते. असं घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे व देशातील असणारी कापसाची मागणी मजबूत असल्यामुळे भविष्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात 100% प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते. ही तफावत येत्या 90 दिवसात कापसाच्या भावाला सुरुवातीला 8,000 पार आणि अनुकूल परिस्थितीत 8,500 पर्यंत घेऊन जाऊ शकते, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. मग विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, सध्या असणारा कापसाचा बाजारभाव तुम्हाला विक्रीसाठी परवडणार नाही. शिवाय कापसाचं भविष्य हे उज्ज्वल आहे. जर तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत पैशाची नितांत आवश्यकता असेल तर आपण CCIला 7,500च्या आसपास जो रेट आहे तिथं कापूस विक्री करावा, कारण सध्या खुल्या बाजारात दर कमी आहेत. परंतु 15 जानेवारी नंतर कापसाच्या भावाची सुधारणा सुरू होईल. ती कापसाच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे आणि कापसाचं भविष्य उज्ज्वल आहे. जर इथून 3 महिने आपण थांबू शकत असाल तर आपल्याला कमीत कमी 1,000 रुपये प्रति क्विंटलचा फायदा होऊ शकतो. हा विचार करून आपण जर योजना आखली तर मला वाटते आपला होईल फायदा. एक तर जानेवारीतच विक्री करा CCIला, नाहीतर 3 महिने थांबा, जिथं तुमचा होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता कापूस बाजारभावाची परिस्थिती कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल माझी शेती.
व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।